श्री सद्गुरु चरित्र. अंतकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र. सौख्य होय इह परत्र. श्री सद्गुरु चरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे. प्रासादिक म्हणजे देवाचेनी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे या नाव प्रासादिक. त्याचे भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रकट होय. या ग्रंथात संसार, प्रपंच, परमार्थ यांची सर्वांगीण शिकवण आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही मानवधर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारी पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविश्व दारिद्र्याचा नाश होईल. अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता. श्रवणाची विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो, अनाचार होतो, मनुष्य दरिद्र होतो. कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो. क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा, खून, दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनिती, अन्याय, छळ होतो. मत्सराचा अतिरेक झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूरदूषण होणे देणे, सद्गुण सतप्रवृत्तींना विरोध करणे सुरू होते. सर्वांचा तो द्वेष करू लागतो, हेवा, तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो. दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय, चिंतेचा अतिरेक झाला की चित्त, वित्त, स्वास्थ्य गमावून आत्मघात, कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे, शहराचे, देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख, समाधान, समृद्धी, विश्रांती नष्ट होते. श्री सद्गुरु चरित्रातील श्रवणातून दिलेली शिकवण ही संपूर्णतः विवेकावर आधारित आहे व यातूनच बहुमोल नैतिक मूल्यांची जोपासना होईल. मात्र त्यासाठी याचे उत्तम श्रवण व्हावे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्त्री, पुरुष, आबालवृद्धांवर आहे. ही जबाबदारी ओळखून श्रवण केले तर प्रत्येक मनुष्याला स्वतःचे सर्वांगीण कल्याण करता येईल व याचा फायदा पर्यायाने सर्व विश्वाला होईल. या समर्थ वचनाची आठवण यावेळी होत आहे, कारण कित्येक शतके भगवत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ, हा ज्ञानाचा अमूल्य खजिना दुर्लक्षित राहिला. श्री समर्थ कृपेने आज खुला होत आहे. संत परंपरेची अशी अपेक्षा आहे की ही अद्वैत गृहज्ञान सर्व थरातील सर्वसामान्यापर्यंत, आबालवृद्ध स्त्रियांपर्यंत पोचावे. याची जमिनीत पुरलेल्या धनाच्या अंड्यासारखी अवस्था होऊ नये, तर हा हांडा जमिनीतून बाहेर काढावा आणि त्यासाठी त्यावर माजलेले अंगण वेष्टिलेले वेल तोडावे, कारण वेल तोडल्याशिवाय अंड्याची प्राप्ती होत नाही. असे अमूल्य अमाप धन आपल्याच अंगणात दडलेले आहे हे या द्विजाला माहीत नाही. स्वतः श्री सद्गुरू या द्विजाकडे आले नसते तर वेलाच्या शेंगावरच हा उपजीविका करत राहिला असता. म्हणजे जो तो काय म्हणाला असता. श्री सद्गुरु चरित्र हा आपल्या वाक्यातील ग्रंथ नाही, तो वाचायला आपण पात्र नाही. पूर्वापार जसा तो राहिला तसाच ठेवूया असे झाले असते तर आपणास त्यातील अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली नसती. या ग्रंथाची रचना श्री समर्थांनी 3 भागात व 3 प्रकारे केली आहे. ती अशी: 1 ते 24 हे ज्ञान अध्याय म्हणजे प्रपंच निवारण, 25 ते 37 हे कर्म अध्याय म्हणजे संसाराचे विवरण आणि 38 ते 52 हे उपासना अध्याय म्हणजे परमार्थ विवरण. हे वाचताना असा विचार मनात येईल की संसार व प्रपंच एकच आहेत आणि असे असताना 2 स्वतंत्र अध्याय का लिहिले. याचे उत्तर असे की संसार वेगळा व प्रपंच वेगळा. संसार म्हणजे आईवडील, पत्नी, मुले, घर, उद्योगधंदा, मिळकत इत्यादी, आणि प्रपंच म्हणजे आपला स्वतःचा स्वतंत्र असा देह प्रपंच की जो 84 तत्वांचा बनलेला आहे. यामध्ये मुख्य सूत्र असे की हा देहप्रपंच जर ठीकठाक नेटका नसेल तर विस्कळीत झालेला असेल तर संसार कसा काय करणार, मग पुढे परमार्थाचा विवेक तरी कसा करणार. लोकांचा असा समज आहे की तपस्वी लोकांना रंभा, अप्सरा, मेनकेने फसवले. हे चूक आहे. ते का फसले? देह प्रपंच नेटका झाला नव्हता म्हणून. देह प्रपंच नेटका करण्यापूर्वी पूर्ण स्थिती प्राप्त करायला गेलो. जर ते सद्गुरूंना शरण गेले असते तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याची पाळीच त्यांच्यावर आली नसती, तर ते श्री सद्गुरू सृष्टीत वावरले असते. याचाच अर्थ त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली. अशीच फजिती ब्रह्म, विष्णू, महेश यांनी करून घेतली होती. उपासनेचा आश्रय घ्यायचा सोडून ते उपासनेची परीक्षा घ्यायला लागले म्हणून त्यांची बाळे झाली.
म्हणजे या श्री सद्गुरू चरित्रात संसाराच्या प्रपंचाचे व परमार्थाचे यथार्थ विवरण अंतर्भूत आहे. सर्व जाती धर्म परंपरा वर्ण नीती नियम वेदशास्त्र इत्यादी अनेक प्रकारचे सर्वांगीण निरूपण त्यात आहे. इतकेच नव्हे तर श्री सद्गुरू चरित्रातील अनेक अध्यायात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यवन चांडाळ ब्रह्मराक्षस यांचाही उल्लेख दाखले विवरणासह आहेत. याचा अर्थ श्रीपाद श्रीस्वारी सर्व धर्म समभाव ठेवून त्यांनी त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होती. सर्व थरातल्या सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारी होती. त्यांची दुःखे निवारण करणारी, त्यांना सुख समाधान मिळावे यासाठी आयुष्यभर दिसणारी होती. त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समज ब्रह्मराक्षस हा शब्द उच्चारले की थरकाप होत असे. पण समर्थ किती दयाळू कृपाळू आहेत की त्यांनी अशा परिस्थितीत व्यक्तींचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले. आता समर्थ म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले ते समर्थ. त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला तोही समर्थ. त्या पूर्व पुण्याईवर आपण आज सुखी समाधानी आहोत. जातीभेद वर्णभेद धर्मभेद भाषाभेद संतांनी कधीच मानले नाही. म्हणून सर्व वर्ण जाती धर्मांच्या माणसांना त्यांनी सतत जवळ केले, केव्हाही जवळच करतील. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर विश्वास जन्माला आल्यावर प्रत्येक मनुष्याची अंतस्थिती पिंडरचना घडण्याची प्रतिकात्मक ओळख या ग्रंथात आहे. पहिल्याच अध्यायात मंगळाचरणात भक्ती पूजा अर्चना उपासना करूनही भ्रमिष्ट झाल्यावर भरकटलेल्या माणसांचे वर्णन आहे. अशा अवस्थेत फिरत असताना दुसऱ्या अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले व इथूनच गुरुशिष्य संवादाची सुरुवात झाली. जसा दास होतात गुरुशिष्य संवाद तसा इथे सिद्धनामधारक संवाद. दोन्ही ग्रंथ एकाच परंपरेने श्री सद्गुरू चरित्रात भगवत वचने आहेत आणि श्रीमद दासबोधातही तीच आहेत. सिद्धनामधारक संवाद हा केवळ गुरुशिष्य संवादच आहे आणि त्यातील नामधारक ही विशिष्ट एक व्यक्ती नसून जे नाम धारण करून आलेले आपणच सर्व आहोत. म्हणजे नामधारक हा आपणा लाखांचा प्रतिनिधी आहे. नामधारक म्हणजे आपणच. म्हणाला, ही अशी कित्येक वर्ष उपासना करूनही मी असा दरिद्रीच का राहिलो? सिद्धांनी उत्तर दिले, सद्गुरू कृपा होय ज्याशी दैन्य दिशेत कैसे त्याशी समस्त देवतेचे वंशी कळी काळाशी जिंकेणार. अशी वस्तू पूजनी दैन्य वृत्ती सांगशी जनी नसेल तुझे निश्चय मनी म्हणून कष्ट भोगितोशी. श्री समर्थ रामदासांनी हे सांगितले की आता सांगरे कर्मते ही घडेना घडे कर्मते पुण्य गाठी पडेना. म्हणजे समर्थांचा दास झालो म्हणतोस व असमर्थच राहिलो असे काय म्हणतोस? दुसऱ्या शिष्य दीपक आख्यानामध्ये असा उल्लेख आहे की भूतलावर अवतीर्ण होण्यापूर्वी कली जेव्हा ब्रह्मदेवासमोर आला तेव्हा त्याने लिंग व जिव्हा धरली होती. यातील संकेत असा की कली लिंग व जिभेवर ताबा घेईल. लोकांचा लिंग जिभेवर ताबा राहणार नाही, पण सद्गुरू उभे ताबा ठेवलाच तर कशी कली केसही वाकडा करू शकणार नाही. तिथे त्याचे आहार आहे. तिसरा अध्याय अंबरीश व्रत निरूपण असा आहे की त्यातील महत्त्वाचा भाग असा, भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांछीचे मनात ते साध्य होय त्वरित. सद्गुरू चरित्र ऐकता ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती सद्गुरूवरी बोल ठेवती अविद्यामाय वेष्टुनी. कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मनानी जाणती मूढमती काय जाणे. चौथा अध्याय म्हणून अनुसया आख्यान याबाबतचे विवरण पुढे आहे. दत्त अवतार 5व्या अध्यायात म्हणजे पंचमहाभूतिक देहात 5वा अध्याय श्री स्वारी नियंता अवतारला. ईश्वर किती दयाळू कृपा आहे, तो कोणालाच नाही म्हणत नाही, तो भेदाभेद पाहत नाही, कारण भेदाभेद अमंगळ. मानवाकडे मात्र भेद असतो म्हणूनच त्याचे नाव मानव. ईश्वराकडे भेद असतात तर त्याने रावणाला आत्मलिंग दिले नसते, कारण रावणाला 100 वेळा आत्मलिंग दिले तरी त्याला काहीच उपयोग झाला नाही. जोपर्यंत त्याचा गोकर्ण क्षेत्रात 7वी दास्य भक्तीमध्ये प्रवेश होत नाही त्याला त्या क्षेत्राचा महिमा कळत नाही. तोपर्यंत त्याला कसे पेलणार? खालीच ठेवावं लागेल. म्हणजे 7वा अध्याय कुठला ज्या क्षेत्रात पापे प्रवेश करू शकत नाही, मात्र गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करेपर्यंत त्या राजाची जन्मांतराची पापे त्याचा पिच्छा पुरवत होती. जिथे वास्तव केल्याने पापांचा नाश होऊन मनुष्याला विश्रांती समाधान मिळते त्याची अज्ञान भ्रांती जाते असे क्षेत्र, गरुड नागाला गिळत नाही असे क्षेत्र याबाबत पुराणात उत्तम दृष्टांत आहे. नारद अतिशय चंचल क्षणभरही एका ठिकाणी स्थिरला नाही असा होता. त्याला तसा शापच आहे. एकदा तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला स्वतःला अनुभव आला की इथे आल्यापासून आपली अस्थिरता चांचल्य गेले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे चौकशी केल्यावर कळले की या क्षेत्राचा प्रभावच असा आहे की कुणी अस्थिर बेचैन मनुष्य या ठिकाणी आला की त्याला स्थैर्य प्राप्त होते. नंतर काम झाल्यावर नारद द्वारकेच्या बाहेर पडला तेव्हा पुन्हा तो मूळ पदावर आला. म्हणजे ऐद्वत दृष्टीने पाहता द्वारका व गोकर्ण क्षेत्र वेगळे नाहीत. आता गोकर्ण क्षेत्र कुठले? गो म्हणजे भगवत वचनाचे कर्ण म्हणजे त्याचे श्रवण, क्षेत्र म्हणजे आपला हा देह.
म्हणजे भगवत वचनाचे आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास हे गोकर्ण चित्र आहे आणि त्यामध्ये उपासनेचा महिमा वर्णन केलेला आहे. 8व्या अध्यायामध्ये मातापुत्रात जीव देण्याची पाळी आली आणि शनी प्रदोषाची कथा आहे. म्हणजे अज्ञानामुळे मनुष्याची काय अवस्था त्याचा हा संकेत आहे. वस्तुस्थितीचा विसर झाल्याने अशा अनेक कल्पना, कामना, भावना, इच्छा, आकांक्षेसाठी मनुष्य लागतो आणि दिशाहीन होतो, भरकटतो. म्हणजेच परमेश्वराने दिलेल्या बुद्धिशक्तीचा विक्रमी सामर्थ्याच्या अज्ञानामुळे व्यय करतो आणि आत्मविश्वास डळमळीत होतो, नैराश्य येते. याचा अर्थ अज्ञान हे जन्मता मनुष्याच्या सोबत आहे. अज्ञानातून सुटका होण्यासाठी ज्ञान, बोध हवा, जाणीव, विवेक हवा. 8वा अध्याय म्हणजे 8वे मृत्यूस्थान, जडत्व, देहबुद्धी हाच 8वा अध्याय. मग अशा स्थितीत कोण सुखी समाधानी होईल? अज्ञान घालवणारा सद्गुरू भेटला तर. 9व्या अध्यायात तर रजकाला वर दिला आहे. रजक म्हणजे आपले जिवंत प्रतीक. स्वतःचे कपडे धुवायचे सोडून दुसऱ्याचे कपडे धुण्यासाठी गोळा केले. याचा अर्थ आपला दोष जावे, कलंक शालन व्हावे. म्हणून हा धडपडला नाही, जगाच्या उठाठेवी करत बसला, लोकांचे द्वेष मच्छर करीत राहिला. पण सद्गुरू दर्शन झाल्याने निदान पुढे तरी उपासना करून यातून सुटशील असा वर त्याने जन्मीस प्राप्त करून घेतला. 10व्यामध्ये तस्कर वध व ब्राह्मणाला जीवदान अशी कथा आहे. यातील अद्वैत बोध असा की आपल्या 10 इंद्रियांचा ताबा तस्करांनी घेतला होता. हे चोर म्हणजे अभिमाने उठे मत्सर, मत्सर हे तिरस्कारापुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे. यात्रा करीत असता कपट रूपाने ब्राह्मणासोबत होते आणि त्यांनी संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्यहरण केले. म्हणजे आयुष्यभराची पुण्य एक कुकर्मात संपवली. जिवंत असून प्रेतवत अवस्था केली. तेव्हा श्री सद्गुरू प्रगट होऊन त्यांनी तस्करांना मारले आणि त्यातलाच एक चोर जिवंत ठेवून ब्राह्मणाला जिवंत केले, जागे केले, सावध केले. म्हणजे कर्तव्याचे स्मरण देऊन उपासनात आणले. 11वा श्रीपाद अवतार गुरु परंपरा असा आहे. त्यात म्हटलं आहे की बाळ 1 वर्षाची झाली तरी ती मूक होते, पण मौजी बंधन होताच ते वेद बोलू लागले व त्याने स्पर्श करतात लोखंडाचे भावन कशी सुवर्ण झाले. आता लौकिक दृष्टीने हा चमत्कार वाटेल, पण हा चमत्कार ईश्वराचा गूढ संकेत सूत्र दडल्या. मौजी बंधन झाल्याशिवाय कुणी वेद बोलू शकणार नाही. म्हणजे भगवताचे प्रासादिक निरूपण मुखातून बाहेर येणार नाही. मौजी म्हणजे 10 इंद्रिये व मन अशी 11 भागातील उर्मीचा आवेग म्हणजेच लाटा यांना श्रवण उपासनेतून विकारांचा आवेग आवरण हे मौजी बंधन. एकदा का प्रासादिक श्रवणाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचे तात्काळ सुवर्णात रूपांतर होणारच. आता 12वा अध्याय उत्तम आहे. त्यात देह तो क्षणभंगूर नाही राहिले कवन स्थिर, जोरी दृढ शरीर पुण्यमार्गे राहटावे, अवरात्र आयुष्य उणे होतेशी क्षणोक्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्ववयाशी पर्ययसा. ज्या दिवशी पुण्य नाही वृथा केला दिवस पायी, दया यमा करुणा नाही करावे पुण्य तत्काळ. अशी परखड शिकवणच नव्हे तर नियंत्याची आज्ञा आहे. प्रत्येकाने उपासनेच्या आश्रयाखाली यावे अशीच भगवंताची इच्छा आहे. 13व्यामध्ये ज्या ब्राह्मणाला उदरव्यथा होती, अन्न हेच त्याचा शत्रू झाले होते आणि त्यामुळे तो प्राण देणार होता, पण तेच अन्न खायची श्री सद्गुरूंनी त्याला आज्ञा दिली, उदरव्यथा घालवली. येथे खूप विवरण आहे. 14 अध्यायात विप्र व यवन यांची कथा नसून अहंकारविषयी वाचनांच्या आहारी गेल्याने मनुष्याची काय अवस्था होती आणि या विषयांना शासन श्री सद्गुरूंनाच करावे लागते. 16व्या अध्यायात उपासना करणाऱ्या लाखो माणसाचे 3 प्रकार दाखवलेले आहेत. कुणी अज्ञान भीती यातून उपासना करतात, म्हणजे आम्ही देवाचे केले नाही तर देवाचा कोप होईल, तो होऊ नये म्हणून देवाचे करायचे, म्हणून ही तमोगुणी उपासना. अनेक जण कामनिक उपासना करतात, ही रजोगुणी उपासना. फार थोडी माणसे निरपेक्ष उपासना करतात, ही सत्वगुणी उपासना. आणि दुसऱ्या अध्यायात या सर्वांवर उकडी करणारी शिष्य दीपकाची अत्यंत निष्काम निरपेक्ष उपासना दाखवली की ज्यात मुक्तीची अपेक्षाही ठेवली नाही. 17व्या अध्यायात स्वतःची जीवा कापणारे विप्राचे अज्ञान कुणी व कसे घालवले याचे विवरण आहे. आणि 18व्या अध्यायात विप्राचे दैन्य घालवण्यासाठी स्वतः श्री सद्गुरूंना काय काय करावे लागले, सद्गुणांची जोपासना जपणूक करायचे म्हणजे किती अडथळे येतात हे विवरण आहे. अध्याय 19 ते 21मध्ये भरपूर अद्वैत विवरण आहे, केवळ कथा नाहीत. आता 22व्या वंद्या महिषी दोहनम नाम या अध्यायातील वर्णन पहा. ब्राह्मणाच्या घरी कित्येक वर्ष म्हैस होती, मात्र दूध दुभते मिळावे या हेतूने ती पाळली असून तो हेतू सफल झाला नाही. उलट लोकांची मीठमाती वाहण्यासाठी रेडा म्हणूनच तिचा वापर केला. त्यामुळे ब्राह्मण व त्याच्या पत्नीची ठाम समजूत होती की ही म्हैस आता आयुष्यात दूध देणार नाही, म्हणून तिला व्यसन घातले, म्हशीचे रूपांतर रेड्यात केले. पण चमत्कार असा झाला की श्री सद्गुरू कृपादृष्टी जेव्हा त्या म्हशीवर पडली तेव्हा श्री सद्गुरू आज्ञा मिळाली ना, आता हिला पाजून बघा, ती दूध देईल. यातील अद्भुत बोध असा की आयुष्यभर जी उपासना त्या ब्राह्मणांना केली ती वांज ठरली, पण त्याच उपासनाला सद्गुरू कृपेची जोड मिळाली तेव्हा तीच वांज म्हैस दूध देऊ लागली. श्री सद्गुरू
कुपे विरहित कदापि न घडे आत्महित यमपुरीचा अनर्थ चुके नाही ने. म्हणजे श्री सद्गुरुचरित्र गोष्टीरूप चमत्कारांचा ग्रंथ नसून सर्व कथा रूपकात्मक व खोल विवरणाच्या आहेत. श्री सद्गुरु विना न श्रवण भवेत कशापि कश्चित विना कर्णेन शस्त्रास्य श्रवण मतत कुतो भवते. श्री सद्गुरु चरित्रात असे सुचवले की रावणाने प्रचंड भक्ती करून नियंत्याकडे मागितले काय तर अमरपद अजिंक्यपद. म्हणजे देवाकडे काय मागायचे याचे मार्गदर्शन देणारा हवा, नाही तर भक्ती शक्ती व्यर्थ. कुणाला मुले होत नाही पण ती मतिमंद निपजत, कुणाला मुलेच होत नसत, कुणाची झालेली मुले जगत नसत, कुणाचा पती बाहेर खाली परश्रीरत आहे तर कुणाचा व्याधीने जर्जर झाला आहे तर कुणाचा अल्पायुषी मेला आहे, कुणाला विप्राला 18 विश्वदरिद्र आहे तर कुणाला वेदच नाहीत. त्या सद्गुरूकडे अनेक प्रकारे सांगून समजावून ऐकत नाही. शेवटी वादविवाद वितंडवाद यातून अडकून ब्रह्मराक्षस होतात. त्याचे कारण काय? जनित पंडित सांडित गेले, अहंतागुणी ब्रह्मराक्षस झाले. जने मक्षिका वक्षिली जाणीवायची, त्या भोजनाची रुची प्राप्त कैशी. यत्र नायरुस्त पूजनते रमनते तत्र देवता. जिथे नारीचा अपमान होतो तिथे विटंबना होते, अत्याचार होतात तिथे सुख समाधान वैभव नांदत नाही. मग ते गृहस्थाचे घर असो किंवा राष्ट्र असो, त्याचा विध्वंस होणारच. स्त्री वेलीसारखी असून पुरुष वृक्षासमान तिचा भक्कम आधार आहे, तेव्हा याच्या आश्रयानं आधारानेच तिने फुलावे फळावे भरावे, अन्यथा ती तुडवली जाईल, नष्ट होईल. स्त्रीची शालीनता सुशिक्षा त्याग सेवाभाव चारित्र पावित्र्य इत्यादी सखोल विवरण अध्याय 30 ते 31 मध्ये आहे. स्त्री जर मुक्त व्यवहार करू लागली ती कुटुंब संस्था सुदृढ होईल आणि ती अनाचार वाढला या पर्याय राष्ट्रांचं विध्वंस होईल. परमेश्वरानं पुरुष व प्रकृतीची निर्मिती करतानाच काय केले? स्त्री सोशिक त्यागमूर्ती सहनशील कुटुंब वच्चल शालीन अशीच घडवली. कारण कुटुंबाचा आधारस्तंभ सर्वांना सांभाळून घेणारी, प्रतिपाळ करणारी, दयाळू प्रेमळ स्त्रीच आहे. अशा ऐश्वर्य संपन्न स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे समर्थांना असे अभिप्रेत आहे की स्त्रीने पतीच्या व्रतात राहिले पाहिजे, त्यासाठी तिचा पती व्रतस्थ पाहिजे. जर पतीच व्रतांत नसेल तर स्त्री प्रतिव्रता असून काय उपयोग? म्हणूनच पतीला व्रतस्थ राहण्याची व स्त्रीला पतीच्या व्रतात राहण्याची उत्तम शिकवण श्री सद्गुरु चरित्रात आहे. याबाबत 44 अध्यायात उत्तम दृष्टांत आहे. विमर्शन राजांचा हजारो स्त्रियांशी संबंध होता, पण ही गोष्ट त्याच्या राणीला कधीपासून माहीत होती, परंतु तिने आकांड तांडव केले नाही, पतीचा रागद्वेष केला नाही, कष्टी झाली नाही. उलट संधी मिळताच हात जोडून अत्यंत नम्रपणे तिने आज्ञा घेऊन विचारले की इतके सर्व प्रकारचे ऐश्वर्य असूनही तुम्हाला परस्त्रियांचे आकर्षण का वाटते? राजानेही त्याचे स्पष्टीकरण केले व हा परंपरागत दोष ओळखून दोघेही समजदारपणे वागले. दुसऱ्या शिष्य दीपक आख्यानात या अध्यायात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र प्रथम जन्माला आले. त्यांची नावे मारीची, अत्री, अंगिरस, पुलश्च, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ. यातील गृह असे की विश्वाची निर्मिती झाल्यानंतर या 7 परंपरा सुरू झाल्या. लाखो वर्षानंतर आजही त्याच परंपरा चालू आहेत. प्रत्येक परंपरा स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे. या वेगळ्या 8वी परंपरा भूतलावर नाही. दुसरे उदाहरण असे की 4थ्या अध्यायात ब्रह्मा विष्णू महेश अनुसूयाचे सत्व पाहायला अत्रींच्या आश्रमात येताच त्यांची बाळे झाली. कथा सर्व श्रुत आहेच, पण त्यातील गृह असे की ही केवळ पौराणिक गोष्ट नाही, तर त्यात नियंत्याचे सूत्र नियम प्रगट झाले आहेत. अत्री म्हणजे श्री सद्गुरू, अनुसूया म्हणजे श्री सद्गुरूशी संलग्न असलेली त्यांच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना, दास्य भक्ती. ब्रह्म विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण की ज्यांचा पूर्ण पकडा देह इंद्रिय मन बुद्धीवर आहे. आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण जोर करतात. वृत्ती प्रभाव कुकर्माकडे प्रवृत्त करतो. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश म्हणतात की उपासनेत कसा किती दिवस टिकतो ते पाहू. सत्वहरण, त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू. इच्छा होईल, सत्कर्म करू देणार, व्रतभंग करून कुकर्मातच ठेवू. अनुसयाला वैवस्व तालयात पाठवू. आणि अत्री ऋषींच्या प्रभावाने सत्वहरण झाले नाहीच, उलट त्रिगुणांची बाळे झाली. म्हणजे जे प्रबळ झाले होते, ताबा घेऊन होते, त्यांचा प्रभाव कमी करून बाळे केला. आणि म्हणजे 4थ्या शुद्ध सत्वगुणाची जे प्राप्ती झाल्याने दासाला उपासनातून सत्वगुण म्हणजे अत्री प्राप्त झाल्याने दासाला उपासनातून म्हणजे अनुसया ही त्रिगुणावर ताबा घेता आला, म्हणजे दत्त अवतरला. दत्त या शब्दाचा अर्थ त्रिगुण ज्याच्या उदरी सामावले आहेत, उत्पत्ती ते पळ्यावर ज्याची सत्ता आहे, असा एकमुखी दत्त 4था गुण. नंतर काय चमत्कार? दुर्वास म्हणजे तमोगुण म्हणाला, माते म्हणजे उपासने, मी तुझ्याजवळ राहू शकणार नाही. म्हणजे उपासनेतून तमोगुणाचे प्राबल्य कमी होते, नष्ट होते.
नंतर चंद्र रजोगुण म्हणाल, मलाही तुझ्याजवळ राहता येणार. म्हणजे उपासनेतून रजोगुणाचा प्रभाव नष्ट झाला. तर विष्णू म्हणजे दत्त म्हणजेच सत्वगुण म्हणाला, माते मी मात्र शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहीन. याचा अर्थ उपासनेतून सत्वबुद्धी सत्वगुण प्राप्त होता हा यातील संकेत आहे. म्हणून श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे एकमुखी दत्ताचे अधिष्ठान का लावले याचा बोध होईल. सद्गुरू आज्ञेने निरूपणातून या ग्रंथाचे श्रवण म्हणणे झालं तर मनन करताच विशेष परमार्थ होईल. समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे का लावले याचा बोध होईल. सद्गुरू आज्ञेने निरूपणातून ग्रंथाचे मनन निजत्याच झाला तर विशेष परमार्थ होईल. या ग्रंथातूनच दासांना संसार कसा करावा, प्रपंच नेटका कसा ठेवा, देवकार्यासाठी देव झिजवून देहबुद्धीपासून सुटका करून सद्गती कशी प्राप्ती करावी, दैवी गुणांची जोपासना करून अष्ट ऐश्वर्या सुखी समाधानी स्वस्थ चित्त कशी व्हावे, यथार्थ मार्गाचे प्रत्येक वेळे भ्रांत अवगुणी अवलक्षणी अज्ञानी मनुष्य विवेक वैराग्य सामर्थ्यवंत होईल. लहान मुलांच्यावर सद्विचार सत्कर्माचे संस्कार आतापासूनच ठसले जातील. श्रेय सत्व गुण संपन्न होऊन कुटुंबाला उत्तम स्थैर्य सुख समाधान देतील व त्यांच्या दृश्यत परंपरांचा वारसा जपणारी संतती जन्माला येईल की येणेकरून सर्व विश्वालाच उर्जित अवस्था सुजलाम सुफलाम स्थिती प्राप्त होईल. अवगुणांचा पुतलवान उच्छेद होईल. भगवत वचनाचा गजर जिथे जिथे ऐकूल म्हणजे पुढे अखंड एकच कृत युगतलावर भूताला. याच नेमाने संतांनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच राजमार्गावर नियन त्यांच्या आज्ञेने कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता सर्व मानवजातीची सेवा नीतिमूल्यांची जोपासना संवर्धन हे व्रत अंगीकारून आजही तसेच करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे मुख्य अधिष्ठान लावून अखंड चालू आहे, पुढेही तसेच चालू राहील. श्री सद्गुरू चरित फक्त श्रीपाद श्रीवल्लभी स्वारी गुप्त झाल्याचाच उल्लेख आहे. स्वारी म्हणाली, गायनावर माझी अत्यंत प्रीती आहे. अशा भक्तांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करेन. याचा अर्थ स्वारींचे अवतार कार्य समाप्त झाले नाही तर ते युगांतापर्यंत चालूच राहणार आहे, जेणेकरून असंख्य माणसे श्रीसेवा दास्य भक्ती करून उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त करतील. हा पूर्ण विश्वास ठेवून श्री सद्गुरू चरित नम्र प्रार्थना करूया की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं सदृश्यं तत्त्वमक्षदिलक्ष्यं एकं नित्यमेव सर्वदोषाभूतं भावातीतं काश्यावस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलपद्मकरं शङ्खं चक्रं गदागद भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ध्यानमूलं सद्गुरुमूर्ती, पूजामूलं सद्गुरुपदं, मंत्रमूलं सद्गुरुवाक्यं, मोक्षमूलं सद्गुरुकृपा, अज्ञानमूलाहरणं जन्मकर्मनिवारणं ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं सद्गुरुपादोदकं कुते जनार्दन तैतां रघुनाथां द्वापरे रामकृष्ण कळवची श्रीपाद श्रीवल्लभ. ज्या ज्या स्थळी मन माझे आहे माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक, ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरुपादोनी. श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. शिवपासून आपले कोटी कोटी प्रामाण श्री सद्गुरु नमः.